माता विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. पवित्र शुभ अनाद्यानंद ईश्वरा परमेश्वर देव बापा, स्वर्गाच्या तुमच्या निर्माण सत्या प्रभू आजचा दिवस आमच्या आयुष्याला जोडला. तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येण्याची संधी लाभू केली. याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभाची भक्त प्रार्थना तो आशीर्वाद करीत आहे, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू विशेष करून तुझ्या वचनांचं मन चिंतन अध्ययन करीत असताना प्रभू, बोलत असताना प्रभू तुझं प्रिय प्रभू एवढे त्यांना तू आशीर्वाद कर. त्यांच्या करणारा त्यांना तुझा स्पर्श कर आणि जे योग्य आहे सुद्रोणांची प्रभू पत्नी सरकार प्रभू मिळण्यासाठी पाहण्यास सहाय्य कर. त्यांनाही तू आशीर्वाद कर. आमचं वचन आणि आम्ही प्रत्येकाचा जीवात्मा शरीर तुझ्या पवित्र गौरव हातामध्ये समर्पित करून लहानशी प्रार्थना करणारा आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रेम नामात करतो म्हणतोय बाबा आमेन. आजचं वचन आपल्याकडे पिवळ्या नवसमध्ये घटनासाठी पुस्तकामध्ये नक्की करतो. मी प्रभूचा आभार मानतो की पुन्हा एकदा आपल्या चर्चेमध्ये जेवण बोलण्यासाठी साई मदत केलं. त्याचबरोबर पास्टर खारी, पास्टर नवगिरी यांचे सुद्धा मी आभार मानतो. प्रभूशेषण सर्व सभासदांचे आभार मानतो. आपण प्रार्थना करूया, डोळे बंद करूया. स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो. आज प्रभू तुझं वचन घेऊन मी उभारलेलं असताना मी तुला विनंती करतो, प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्याचं साह्य आणि मदत तू मला कर. आणि प्रभू येशू तुझ्या लेकरांना जो आध्यात्मिक मानना पाहिजे ते देण्यासाठी तू मला साई मदत करत आहेस. मी तुला धन्यवाद देतो. हर एक हृदय मी तुझ्या हातामध्ये देतो, हर एक विचार मी तुझ्या हातामध्ये देतो. सर्व विचारांवरती तू मात करणारा माझा प्रिय प्रभू आहेस. प्रभू प्रत्येकाच्या अश्रू पुसणारा तू माझा देव आहेस. प्रभू या मंदिरामध्ये आम्ही काय घेऊन आलेलो आहे हे तुझ्या वाचून कोणालाही माहीत नाही आहे. आमच्या प्रत्येकाच्या संकटावरती मात करणारा, प्रत्येकाला आनंद देणारा तो देव आहेस. आज प्रभू तुझ्या वचनरूपी परमेश्वरा नदीमुळे आम्हाला स्वच्छ आणि शुद्ध होतं. इथून पुढची वेळ मी तुला परमेश्वरा समर्पित करतो. येशूच्या नावात आमेन. योहानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, योहान 11 येशूचं पुनरुत्थान पाहायला मिळतं. त्याचबरोबर आम्हाला पाहायला मिळतं की येशू रडलेला आहे. आणि आजचा विषय आहे आपला रडणं. पृथ्वीवर मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो रडतो आणि जाताना तो इतरांना रडवतो. कुठलाच पृथ्वीवरचा मनुष्य असा नाही की तो रडत नाहीये. गरीब असू दे तो रडतो, श्रीमंत असू दे रडतो. कारण मात्र वेगवेगळे असतात. कोणी आजारामुळे रडतं, कोणी दुःखामुळे रडतं, कोणी त्रासामुळे रडतं, कोणी टेन्शनमुळे रडतं, कोणी लोकांच्या निंदेला रडतं, कोणी येणाऱ्या वारंवार संकटाला रडतं, कोणी वेदनेला रडतं, कोणी त्रासामध्ये रडतं. पण रडणं या पृथ्वीवरती चालूच आहे. आणि रडणं का पृथ्वीवरती चालतं तर उद्देश 7:14 मध्ये सांगतं की मनुष्याच्या मागे काय होणार आहे हे त्याला समजू नये म्हणून परमेश्वराने स्वतः त्या मनुष्याच्या समोर सुख आणि दुःख ठेवलेले आहे. शेजारी म्हणजे समोर ठेवलेले आहे. म्हणून तर पैसा आला म्हणून माणसं रडायची थांबत नाहीये. गरिबी आली तरी मनुष्य रडायचा थांबत नाहीये. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव तो रडतच असतो. आणि रडणं त्याचं जीवन संपेपर्यंत असतं. म्हणून मोठे बंगल्यामध्ये असणारा सुद्धा रडतो. आमचा गैरसमज असतो की त्यांना काही काळजी नाहीये, त्यांना काही चिंता नाहीये, त्यांना कुठल्याच प्रकारची गोष्ट पुरणार नाहीये किंवा पुरवली जात नाही म्हणून ते टेन्शन घेत नाहीत असं नाहीये. कोणतं ना कोणतं दुःख त्यांच्या जीवनामध्ये असतं आणि ते रडतच असतात. पण बायबलमध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की जेव्हा आम्ही रडतो तेव्हा आम्हाला वाटतं की आमच्या अश्रू कोणी पाहतच नाहीये, आमचं दुःख कोणी पाहतच नाहीये.
म्हणून आम्ही काय करतो, आमचं दुःख कमी करायला इतरांकडे जातो, मित्रांकडे जातात, मैत्रिणींकडे जातात, जवळच्या जीवलग लोकांकडे आम्ही जातो आणि त्याच्या खांद्यावरती आम्ही आमचं डोकं ठेवतो, रडतो आणि तो तुमचं सांत्वन करतो. दुसरी गोष्ट, आम्ही आमच्या जवळच्या व्यक्तीकडे जातो, त्याच्या गळ्यात पडतो आणि आम्ही रडतो आणि आम्हाला वाटतं की आमचं दुःख कमी झालेलं आहे. पण तुम्हाला सांगू दे, शास्त्रात असं सांगतं आमचं दुःख कमी होतं खरं, पण तीच व्यक्ती तुमची निंदा लोकांमध्ये करते आणि जेव्हा तुमची निंदा होते तेव्हा गावात बदनामी, शहरात बदनामी आणि सगळीकडे बदनामी का होते? कारण ज्याच्या खांद्यावर आम्ही आमचं डोकं ठेवून रडलो, ज्याच्या बाहूमध्ये आम्ही मिटिंग घेऊन रडलो, त्याच लोकांनी गावात सांगितलं की अरे बाबा, तो लय मोठ्या अडचणीत आहे, लय मोठ्या दुःखात आहे, लय मोठ्या त्रासात आहे आणि खबर पूर्ण गावात पसरली जाते. आम्ही म्हणाल का? बरोबर आहे का? मग आम्हाला कळतं, अरे मी तर माझ्या जवळच्या व्यक्तीवर माझं दुःख व्यतीत केलं होतं, गावात कसं काय समजलं? म्हणून आणखीन आम्ही निराश होतो, आणखीन आम्ही टेन्शन मध्ये असतो. पण तुम्हाला सांगू द्या, देव म्हणतो की मी तुझे अश्रू पुसणारा देव आहे. म्हणून तर स्तोत्र संहिता 56 आणि 8 मध्ये सांगतं, तुझे भटकण्याची ठिकाणे मला माहिती आहे, तुझे अश्रू मी माझ्या बुद्धीत एकत्र केलेली आहे, ती माझ्या वहीत मी नमूद केलेली आहे. अशा येशूकडे जाऊन आम्ही रडायला तयार नाहीये. अशा अश्रू पुसणाऱ्या देवाकडे जाऊन आम्ही सांगायला तयार नाहीये. जे आमची निंदा करतात त्यांच्या जवळ आम्ही सांगतो आणि आम्हाला असं वाटतं की अरे काय चांगलं आहे, काय चांगली आहे. पण तुम्हाला सांगू द्या, तुमच्या दुःखात, तुमच्या सुखात एकमात्र माझा प्रभू येशू असा आहे की ते कुणाला सांगत नाहीये, तर ते तुमच्या गालावरचे अश्रू पुसून टाकतो. म्हणून येशया याचा 25वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगतं की मी तुझ्या गालावचे अश्रू पुसणारा तुझा देव परमेश्वर आहे. हालेलुया. समजतं का? आम्ही रडलो ना कधी तर रडलोय ना, होय किंवा नाही? रडलाय की नाही रडलाय? कुठल्या ना कुठल्या कारणास्तव आम्ही रडत असतो. पण आम्हाला सांगू द्या, तुमचा आणि माझा देव तुमचं आणि माझं दुःख इतरांकडे नाही सांगत, तर त्या दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग तुम्हाला दाखवतो, तुम्हाला त्यातून बाहेर तो आणतो आणि त्यापुढे तुम्हाला एक सांत्वन पावतो. म्हणून येशया 51 मध्ये आणि 11 वचनामध्ये सांगतं, सांत्वन करणारा मी तुझा देव परमेश्वर आहे. हालेलुया. सांत्वन करणारा, आधार देणारा तुमचा आणि माझा परमेश्वर आहे, तुमचा आणि माझा येशू आहे आणि तोच येशू रडलेला आहे प्रियानो. मग हा येशू का रडला? तर त्याने यरूशलेमकडे पाहिलं आणि म्हटलं, अनेक संदेश मी तुझ्याकडे पाठवले, अनेक सेवक मी तुझ्याकडे पाठवले, तरी तू माझी वाणी ऐकली नाहीयेस, तरी तुझ्या पापातून तू उठला नाहीयेस, तू तुझ्या त्रासातून उठला नाहीयेस, तुझ्या पापापासून तू पळ काढलेला नाहीयेस. किती मी चान्स तुला देऊ, किती मी संधी तुला देऊ. म्हणून स्वतः येशू रडला. त्या रडण्या पाठीमागे त्याचा उद्देश होता की त्या यरूशलेमने बदलायला पाहिजे. त्याच्या रडण्या पाठीमागे एक उद्देश होता की मानवाने सुधारलं पाहिजे. आज सुद्धा तीच परिस्थिती या पृथ्वीवरती आहे. आम्ही रडतो फक्त आमच्या क्रोशामुळे, दुःखामुळे, त्रासामुळे, वेदनेमुळे, आजारामुळे, गरिबीमुळे, अडचणीमुळे, भयामुळे, चिंतामुळे. पण आम्ही कधीच रडत नाहीये आमच्या जीवनामुळे, आमच्या वागण्यामुळे. म्हणून तुम्हाला सांगू द्या, नेहम्यामध्ये वचन सांगतं, लोकांपासून देवाचं वचन दुरावलं गेलं होतं, लोकांनी आपापला मार्ग धरला होता. आणि जेव्हा नेहम्या एका राजाच्या पंक्तीस होता, यरूशलेमेतून बंदिवासात जाऊन तो राजाच्या पंक्तीस असताना त्याला कशाची कमी नव्हती. पण त्याचे 2 भाऊ त्याच्याकडे आले आणि म्हटले, यरूशलेमेचे कोट पाडून टाकलेलं आहे, मंदिर जाळण्यात आलेलं आहे आणि अस्ताव्यस्त देवाचे लोक झालेले आहेत, लोक पडून गेलेले आहेत. देवाचं भय जे राहिलेले त्यांच्यात राहिलेलं नाहीये, देवाची आठवण त्यांना येत नाहीये. दोघांनी सुवार्ता घेऊन आले, त्याला काहीच कमी नव्हतं. राजाचा पॅलेदार होता, पण तो त्याच ठिकाणी गुडघ्यावरती आला आणि रडू लागला मोठ्याने. तो कुणासाठी रडत आहे? तर ख्रिस्ती लोकांसाठी, देवाच्या लोकांसाठी रडायला लागला.
आणि त्याने निर्णय घेतला. त्याला काय गरज होती का लोकांसाठी रडायची? पण आज गरज आहे. म्हणून योएल 2 मध्ये देवाचं वचन सांगतं, आक्रोश करा, शोक करा आणि रडा. आपली वस्त्र नाहीये तर आपलं हृदय फाडा. विचार करा प्रियानो, भरपूर झालं स्वतःसाठी रडलं, पण आज या पृथ्वीवरच्या लोकांसाठी रडणं, समाजासाठी रडणं, पापी लोकांसाठी रडणं, अश्रू गाळणं, आज देवाने तुम्हाला हे काम दिलेलं आहे. कारण देवाची इच्छा नेहम्यासाठी होती, तीच इच्छा तुमच्यासाठी आहे. म्हणून नेहम्या उभा राहिला, म्हणून सर्व गोष्टीची पूर्तता त्याला करण्यात आली. आज तो देव तुम्हालाही म्हणत आहे, तू उभा राहत आहेस त्या इतरांसाठी, उभा राहत आहेस त्या माझ्या लोकांसाठी, उभा राहत आहेस त्या पृथ्वीला नाशातून बाहेर काढण्यासाठी. तुम्ही म्हणू नका तुम्हाला इतरांची गरज आहे. एकटे उभा राहा, देव कार्य करायला तयार आहे. कुणाला पाहायला मिळतं, जी मरिया मगदलीना आहे आणि येशूला एक ठिकाणी आमंत्रित आहे पुरुषाच्या घरामध्ये, तेव्हा सर्व जण तयार होऊन त्या घरामध्ये आलेले आहेत, भोजनास आलेली आहेत. आणि ही एकच गावातली बदनाम अशी स्त्री, वाईट अशी स्त्री, तिच्या मनात येतं, पाच झालं हे चैनीचं जीवन, पाच झालं हे बदनामीचं जीवन, पाच झालं तिरस्काराचं जीवन. मी माझं दुःख लोकांकडे नाही आहे, तर मी माझं दुःख माझ्या प्रभूकडे घेऊन जाईन. आणि तिनं काय घेऊन माझ्या प्रभूकडे जाऊ असा निर्णय घेतला. तिने तर अंतःकरणापासून येशूकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर तिने म्हटली की मी येशूकडे जाईन. तर मौल्यवान त्या काळचं 300 रुपयाचं तेल घेऊन येशूच्या कडे ती गेली. सर्व लोक भरत होते, अन्नासाठी सोयीचं करत होते, पण हिचं लक्ष फक्त त्या अन्नाकडे नाही आहे, तर येशूकडे होते. कुणाला न काही बोलता ती येशूच्या चरणात जाऊन बसली आणि त्या येशूच्या चरणात जाऊन ती रडू लागली. इतकी रडू लागली की तिचे अश्रू प्रभूच्या चरणावरती पडू लागले आणि ते अश्रू आपल्या केसाने पुसू लागली. येशूला कळालं की रडणं काय आहे. कारण शास्त्रात असं सांगतं, स्तोत्रसंहिता 56 आणि 8 मध्ये की तुझे अश्रू मी पाहिलेले आहेत, तुझे अश्रू मी बुद्धलीत जमा केलेले आहेत, तुझे अश्रू माझ्या वहीमध्ये मी नमूद केलेले आहेत. म्हणून तुमचं रडणं देवाला माहिती आहे, तुमचं शोक करणं देवाला माहिती आहे. त्या मरियेचं दुःख त्या अश्रूद्वारे येशूला कळालं. तोच देव तुमचा आणि माझा तुमचे अश्रू बुद्धीत गोळा करणारा आहे, तुमच्या अश्रूंचे लेख वहीमध्ये नोंद करणारा आहे. त्याचं कारण तुम्ही कुठल्या कारणास्तव रडता. ती रडत होती या पापीमय जीवनातून बाहेर येण्यासाठी, आणि सर्व लोक तिची निंदा करू लागले आणि म्हणू लागले. हा संदेश असता तर याला समजलं असतं ती कोणत्या प्रकारची स्त्री आहे. येशूने त्यांच्या अंतःकरणातला शब्द ओळखला. येशूने जाणलं त्या कोपऱ्यात काय कुजबूज चाललेली आहे. तो देव आज तुमच्या जीवनातल्या कोपऱ्यामध्ये डोकावून पाहत आहे. कोणत्या प्रकारची कुजबूज चाललेली आहे, कोणत्या प्रकारचं तुमच्या मनामध्ये खेळमेळ चाललेला आहे, कोणत्या प्रकारचा त्रास तुमच्या जीवनामध्ये आहे, तो येशू जाणतो. आणि येशूने त्यांना बोलवलं. अरे बाबा, तुम्ही तर मला आत घेतला तर साधं पाणी दिलेलं नाहीये, तुम्ही माझ्या हाताचं चुंबन घेतलेलं नाहीये, पण या स्त्रीकडे बघा, तिने मी आल्यापासून पाहतोय माझे पाय तिच्या अश्वाने भिजवलेले आहे, तिच्या रडण्याने माझे पाय भिजलेले आहेत. विचार करा तिचं रडणं किती असेल. पाय भिजण्यापर्यंत ती रडत होती. तसं मन मोकळ्याप्रमाणे तुम्ही प्रभू जवळ रडा. स्तोत्रसंहिता 6:6 मध्ये देवाचं वचन सांगतं, दावीद राजा पूर्ण रात्र रडला, बेडवर पडून रडला. आणि तो रडत असताना तो म्हणतो, परमेश्वरा, मी माझ्या अश्रूने माझा बिछाना भिजवलेला आहे आणि माझं अंथरूण माझ्या अश्वांमध्ये तरंगत आहे. रडणं किती आहे बघा. आम्ही 5-6 थेंब काढलं की आम्हालाच वाईट वाटतं, अरे मी किती रडलो, मी किती रडत आहे. पण या ठिकाणी दावीद राजाचं रडणं बघा, त्या वेळीच्या स्त्रीचं रडणं बघा, एक सारखं रडत आहे. आणि तुम्ही मी म्हणतो जगातली एक रीत आहे, रडून आमचं मन हलकं होतं.
बरोबर आहे की नाही? तिथं दावीद राजाला आपलं मन हलकं केलं, रडायचा थांबला नाहीये आणि परमेश्वराने त्याची वाली ऐकली. कारण त्या दाविदावरती बर्डन आलं होतं, दाविदावरती संकट आलं होतं, दाविदावरती एक प्रेम केला गेला होता, म्हणून तो रडत होता. पण या व्यभिचार स्त्रीचं काय? कारण तिला सर्वजण नावे ठेवत होते. श्रीमंती होती, धनवान होतं, पण अयोग्य मार्गाने पैसे मिळवलेले होते. पण समर्पणतीनं आपल्या जीवनाचं यश जवळ आणि सांगत होते, देवाने तिच्या पापाची क्षमा केली. हालेलुया. कशामुळे? तिच्या रडण्यामुळे, तिच्या अश्रूमुळे. सांगू दे, आज देखील जेव्हा तुम्ही रडता तेव्हा देव तुमचं रडणं पाहतो, देव तुमचा आक्रोश पाहतो. म्हणून यशामध्ये देवाचं वचन सांगतं, देव सांत्वन करतो, मनुष्य सांत्वन करत नाहीये. म्हणून देवाकडे या. देव म्हणतो, अवकष्टी व भारकांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे या, मी तुम्हाला शांती देणारा देव आहे. जग शांती देतं तसं मी तुम्हाला शांती देत नाहीये. माझी शांती सार्वकालिक आहे, अनंतकालची आहे. अशा या सांत्वन करत्या देवाकडे येण्यासाठी आम्ही तयार नाहीये. देवाला आमचं दुःख सांगायला तयार नाहीये. पण बायबल असं सांगते, एशिया 38 मध्ये हिजकिया राजा होता. देवाच्या दृष्टिकोनातून जे चांगलं तर त्याने केलं होतं, आणि देवाला भिवून लावत होता. आणि आम्हाला पाहायला मिळतं, तो आजारी पडला आणि आम्ही सुद्धा आजारी पडलो. आजारी पडलं की आम्हाला पहिला डॉक्टर आठवतो, चांगली गोष्ट आहे, पण कधी देव आठवत नाही. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये 13 वाद्यामध्ये देवाचं वचन सांगतं, तू आजारी आहेस तर वडील वडिलांना बोलव, त्यांना त्या आजारावरती गुणगुण प्रार्थना करू दे. पण आम्ही बोलवायला तयार नाही आहे, कारण आम्हाला असं वाटतं की तो वडील अभिषेक नाहीये, त्या वडिलांमध्ये दान नाहीये. पण तुम्हाला सांगू द्या, ज्याला परमेश्वराने वडील म्हणून निवडलेला आहे त्याचा दोष तुम्ही काढू नका, त्याला त्याचं काम करू दे. तो कसाही असू दे, देवाने त्याला मंदिरामध्ये सुधारण्याचा चान्स दिलेला आहे. जर तो बिघडत असेल तर त्याच्या पापाने तो मरेल, त्यामध्ये मी का असं. पण देव निवडतो तेव्हा काहीतरी काम करून घेऊ इच्छितो. म्हणून तुम्हाला सांगू दे, जेव्हा हिजकियाला वाटलं की आता मला मरायचं नाहीये, पण तुम्हाला नेट सांगू दे, ज्याला जीवन आहे त्याला मरण आहे. पण तुम्हाला सांगू द्या, हिजकियाने मानवाला सांगितलं नाहीये, फॅमिलीला सांगितलं नाहीये, त्याने सांगितलं ते परमेश्वराला. भिंतीकडे तोड केला आणि रडू लागला. इतका रडला, इतका रडला की परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराने त्याची प्रार्थना आणि त्याचे अश्रू पाहिले, त्याचं रडणं पाहिलं आणि त्याची लाईफ वाढवली, त्याचं जीवन वाढवलं. देवाने लिहिलं होतं जीवनाच्या पुस्तकामध्ये की त्याचं जीवन, त्याचा जन्म या पृथ्वी तलावरती या तारखेला आहे, त्याचा मृत्यू या तारखेला आहे, पण त्याच्या अश्रूमुळे त्याची मरणाची तारीख बदलली गेली. हालेलुया. सांगू द्या तुम्हाला, तुम्ही आजारामध्ये मरणार नाहीये जर तुम्ही रडत असाल तर. तुम्ही आजारामध्ये नष्ट होणार नाहीये जर तुम्ही देवापुढे अश्रू गाळत असाल तर. कारण आजार बरं करणारा तुमचा आणि माझा प्रभू येशू आहे. हालेलुया. आमेन म्हणाल का? हॅलो. प्रभू येशू, तुमच्या आणि माझ्या आजारात किंवा तुमची माझी जर तारीख लिहिली असेल की या तारखेला आम्ही मरणार आहोत, जर हिचक्यासारखं आम्ही अश्रू गाळत असेल, आम्ही रडत असेल, तर त्या रडण्याचं नमूद देव करतो. कारण हिचक्याचं रडणं होतं की मला जगायचं आहे, तसं तुमचं रडणं पाहिजे. देवा मला तुझ्यात वाढायचं आहे, देवा मला तुझ्यात भरपूर वाढायचं आहे. कोणी मला बघो अगर ना बघो, कोणी मला चांगलं म्हणो अगर ना म्हणो, मला तुझ्यात वाढायचं आहे. यासाठी तुम्ही रडा. म्हणून मला पाहायला मिळतं, जेव्हा येशूला वधस्तंभावर घेऊन जात असतात तेव्हा स्त्रिया जास्त रडू लागतात आणि स्त्रिया रडताना म्हणतात, हे प्रभू आम्ही तुझ्यासाठी रडतो. तेव्हा तोच प्रभू काय म्हणतो बघा, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. का म्हणतो? काय कारण आहे? त्या रडणाऱ्या स्त्रियांना
पण तो असं का म्हणतो तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. इर्म्यामध्ये देवाचं वचन सांगतं 9व्या अध्यायामध्ये की तरुण चौकात एकत्र होत आहे, चौकात बसून गप्पा मारत आहे, पण त्यांच्यामध्ये मृत्यूचा आत्मा शिरलेला आहे. म्हणून आज जगातल्या प्रत्येक चौकात रात्री 12-1 पर्यंत तुम्ही फिरून बघा, तरुण सापडतील तुम्हाला. त्याच वचनामध्ये सांगितलेलं आहे विलाप करा, शोक करा आणि आपल्या मुलींना विलाप गीत तुम्ही शिकवा. मुलांसाठी मुलींसाठी सांगितलेलं आहे. म्हणून अनेक चौकामध्ये तरुण असतात, आई वडिलांचं ऐकत नाहीये, कारण मृत्यू त्या खिडकीतून आत आलेला आहे, त्यांच्या देहात शिरलेला आहे, मृत्यूमध्ये ते गुंतलेले आहेत. मग हे काम कुणाचं आहे, अडवणूक कुणाची आहे, तर आई वडिलांची आहेच आहे. पण त्यांच्यावरती संस्कार करायला कधीच आम्हीच कमी पडत आहे. आमचीच कम्युनिटी किंवा मंडळी त्यांच्यापर्यंत जात नसेल, म्हणून तर मृत्यू त्यांच्यामध्ये शिरत आहे. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं देव येशू ख्रिस्ता स्त्रियांना असं म्हणण्याचं कारण हेच होतं की तुमच्या मुलांना आणि मुलींना ख्रिस्तामध्ये वाढवा, तुमच्या मुला मुलींना चर्चमध्ये वाढवा, तुमच्या मुलांना मुलींना प्रार्थनेत वाढवा, तुमच्या मुलांना मुलींना एक दीक्षित करा, तुमच्या मुलांना मुलींना अभिषेकामध्ये घेऊन या. पण आज त्या कर्तव्याला आम्ही मागे पडत आहोत. म्हणून तर हा एक आई वडील, हा एक माता, हा एक वडील कोपऱ्यात रडत असतो, माझा मुलगा बिघडलेला आहे, माझी मुलगी बिघडलेली आहे. पण तुम्ही गुडघ्यावरती या, देव तुमच्या आसपास ऐकत आहे. देव तुमच्या मुला मुलीमध्ये बदल करण्यासाठी तयार आहे. म्हणून पाहायला मिळतं पेत्रानं सुद्धा देवाला नाकारलं, एकदा दोनदा तीनदा नाकारलं, पण त्याला समजलं की मी चूक केलेली आहे, म्हणून तो सुधारायला गेलेला नाही आहे. त्या क्षणी तो रडला, खूप रडला आणि त्याने ठरवलं की आता मी माझ्या प्रभूचं कार्य करेन. मी माझ्या जीवनाला भिणार नाहीये, मी आतापर्यंत मृत्यूला गेलो होतो, पण आता मी भिणार नाहीये म्हणून तो रडला आणि त्याने मंडळी स्थापन केली. आज तुमचं माझं रडणं कुणासाठी आहे, तुम्ही मी का रडत आहे, कधी तर आम्ही विचार केलेला आहे का? आतापर्यंत आम्ही पुष्कळ रडत आहे आमच्या कुटुंबासाठी, पुष्कळ रडत आहे आमच्या आजारासाठी, पुष्कळ रडत आहे गरिबीसाठी, वेगवेगळ्या टेन्शनसाठी, त्रासासाठी, भयासाठी, पण कधीच कुणी येशूसाठी रडलेलं नाही आहे या स्त्रियांशिवाय. म्हणून तर आम्हाला यवनकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 11च्या पुढे आम्हाला पाहायला मिळतं, जेव्हा येशू ख्रिस्त उठला होता, सर्व शिष्य त्या कबरेतून वाटून बघतात, कोणीच सापडत नाहीये. पण एक मात्र स्त्री अशी होती, मग्दलीन मरिया, की सर्वजण आपल्या घरी घेऊन गेले, पण ही मग्दलीन मरिया त्या कबरेच्या जरा बाजूला आली आणि ढसाढसा रडू लागली. कबरेपासून सगळे शिष्य गेले, पण एक मात्र ती स्त्री रडू लागली आणि तिने कपड्यात काय पाहिलं असेल तर जिथे येशू होता तिथे त्या मुलाशी एक देवदूत आहे, पायथ्याशी देवदूत आहे. त्या देवदूतांची काय मतलब नाहीये, घेणं देणं नाहीये. आणि ती रडू लागलेली असताना ते देवदूतच तिला विचारतात, बाई तू का रडतेस? तेव्हा ती मरिया म्हणते, माझ्या प्रभूला त्या लोकांनी नेलं, त्या प्रभूला मी त्याच्यासाठी आलो होतो. आणि ती पाठमोरी होताच तिच्या रडण्याला माझ्या प्रभूनं पाहिलं होतं आणि दर्शन तिला त्या ठिकाणी दिलं. आणि ती येशूला ओळखत नाहीये, इतका प्रकाशित प्रज्वलित माझा प्रभू येशू त्या ठिकाणी आहे. आणि तिला वाटतं की हा माळी आहे. म्हणते माळी दादा, माझ्या प्रभूला त्या लोकांनी नेलेलं आहे का तू नेलेली आहेस? आणि जर नेला असेल तर सांग, कारण त्या प्रभूला मी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. आमेन म्हणाल का? आज तुम्ही त्या प्रभूला घेऊन जाण्यासाठी तयार आहात का? त्या प्रभूला इतर लोकांमध्ये सुसमाचार सांगण्यासाठी, प्रभूला घेऊन जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? जशी मरिया इथे म्हणते, मी त्याला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. आज तुमच्या अंतःकरणामध्ये अशी उकळी येत आहे काय? होय, मी प्रभूला घेऊन जाईन. म्हणून तर देवाचं वचन मत्ती 28 मध्ये सांगतं, जा सृष्टीला वचनाची सुवार्ता सांग. आणि सांगायचं असेल तर प्रभू तुमच्या जवळ पाहिजे, प्रभू तुमच्या बरोबर पाहिजे. म्हणून अश्रू जो गाळतो त्याला प्रभू मिळतो, कारण स्वतः येशू शास्त्रामध्ये 2 वेळेस रडलेला आहे, देव असून रडलेला आहे. मग आम्ही का रडत नाहीये?
का आमचे अश्रू वाहत नाहीये? कायम एकच गाणं, एकच आमचं घडणं, मी माझा परिवार. इतर गोष्टी आहेत त्या म्हणजे देवाचं वचन आहे. म्हणून न्यायामध्ये आम्हाला सांगतं, जे वचन त्यांच्यापासून दुरावलं गेलं होतं, ते वचन जेव्हा लोकांच्या मध्ये आलं, पुष्कळ वेळाने, पुष्कळ वर्षाने, पुष्कळ महिन्याने ते वचन लोकांकडे आलं. लोक तहान भूक विसरले आणि रात्रभर रडू लागले. मला रडू लागले. का रडू लागले असतील? कारण आम्ही या जिवंत वचनापासून दुरावलं गेलो होतो. देवाला आम्ही सोडलं होतं. देवाच्या वचनाचा आम्ही त्याग केला होता आणि ते वचन आमच्यामध्ये आले आहे. लोक रडू लागतात, इतके रडू लागतात, पूर्ण गाव, पूर्ण समाज आक्रोश करू लागतो आणि नेहम्या त्या ठिकाणी उभा राहतो आणि म्हणतो, तुमची अश्रू देवाने पाहिली, तुमची प्रार्थना देवाने पाहिली, आता रडू नका, आनंद करा. कारण आज आनंदाचा दिवस आहे. कारण तुम्ही त्या जिवंत देवाच्या वचनाला ग्रहण केलेलं आहे. त्या जिवंत वचनापुढे तुम्ही नतमस्तक झालेला आहे, तुम्ही दीन झालेला आहे, तुम्ही नम्र झालेला आहे. म्हणून आता दुःख करू नका, तर मिष्ट अन्न करा, चांगलं जेवण करा, स्वतःही खा आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनाही द्या. कारण वचन तुमच्यामध्ये कार्य करत आहे आणि तेच वचन तुमची लाईफ वाढवतं. इब्रियोमध्ये आम्हाला पाहायला मिळतं 4 मध्ये वचन तुमचं आयुष्य वाढवतात. मग तुम्हाला सांगू दे, वचन जसं तुम्ही ग्रहण करा तसं तुमच्या लाईफ मध्ये जीवन यायला चालू होतं. पृथ्वीवरच्या पेक्षा चांगलं जीवन स्वर्गातलं तुमच्या जीवनामध्ये काम करतं आणि देव तुमची निवड यासाठीच करत आहे. म्हणून अश्रू गाळा हे प्रभूसाठी. तू माझ्यासाठी वधस्तंभ उचललास, तू माझ्यासाठी जीवनाचं मार्ग तयार केलास, मी त्यासाठी आज रडेन. आणि जेव्हा तुम्ही यासाठी रडाल तेव्हा आशीर्वादाची वदनी देव तुमच्या घरामध्ये केल्या वाचून राहणार नाही. अनेक संकट, अनेक दुःख, अनेक त्रास, अनेक वेदना तुम्हाला सतवण्याचा प्रयत्न करतील. तेच खरं ख्रिस्ती जीवन आहे. कारण त्यातून तुम्हाला उठवणारा तुमचा आणि माझा देव आहे. तो सांत्वन करणारा तुमचा आणि माझा देव आहे. म्हणून त्याच्याकडे या. देवाला सांगा, माझे अश्रू लोकांनी पाहिले, माझी निंदा केली, माझे दुःख ऐकून त्यांनी माझी निंदा केली, पण तू मला मिठीत घेतलंस आणि याच्यापासून अलिप्त केलंस. म्हणून सांत्वन करणारा तुमचा आणि माझा देव आज देखील तिथे आहे. तुमची माझी आज देखील वाट बघत आहे. आज देखील तुमच्यासाठी तो तसाच उभा आहे. आज देखील त्याच्या जखमा तुमच्यासाठी आज जिवंत आहे. स्पर्श कराल तर वाचा, स्पर्श कराल तर तारणामध्ये या, कारण त्याचं रक्त तारणरूपी आहे. पण डोळ्यातील अश्रू तो पुसायला तयार आहे. म्हणून प्रकटीकरणामध्ये देवाचं वचन सांगतं, मी तुझ्या गालावची अश्रू पुसणार आहे. यापुढे तुझ्या जीवनामध्ये दुःख नसणार, कष्ट नसणार, क्लेश नसणार, विपत्ती नसणार, तर माझी शांती तुझ्या जीवनामध्ये असणार आहे. कारण तुझ्या अश्रूंना मी स्वतः पुसलेला आहे. आणि जेव्हा येशू अश्रू पुसतो तेव्हा परत तो डोळा रडत नाहीये. म्हणून आम्हाला वचन सांगतं, हनुमाकडे बघा, वाज फळामुळे ती रडत होती, पण मनुष्यापुढे रडली नाही. प्रथमतः नवऱ्यापुढे रडून दमली, आई वडिलांपुढे रडून दमली, फॅमिली पुढे रडली, समाजामध्ये रडली, माझं वांसपण, माझं वांसपण, आणि त्याची सहज तिला टोमणे मारू लागली. पण जेव्हा वेळ आली पवित्र मंदिरात जाण्याची, उठली ना आपल्या नवऱ्याबरोबर पवित्र मंदिरात गेली आणि तिला जाणलं होतं तिथं की माझं रडणं मनुष्यापुढे आता व्यर्थ झालेलं आहे, पण सर्व समर्थ देवापुढे मी रडेल. आणि ती चर्चमध्ये बसली, मंदिरात बसली आणि रडू लागली. तिचं बोटच हलू लागलं. ही प्रार्थना माझ्या परमेश्वराने पाहिली. तोच परमेश्वर आज तुमचं रडणं पाहत आहे. आणि तिला अभिवचन मिळाले की येणाऱ्या वर्षी तुला पुत्र होईल. आमेन म्हणाल का? तोच म्हणत आहे तुमच्या अश्रूंना पाहून, येणाऱ्या महिन्यामध्ये, येणाऱ्या आठवड्यामध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये मी तुझ्यामध्ये असा चमत्कार करेन. जे थांबलेलं आहे ते मी सुरू करण्यात जात आहे, जे बंद पडलेलं आहे ते मी सुरू करण्यात जात आहे. तुझ्या आयुष्यातील दुःख मी काढण्यासाठी तयार आहे. आणि तेव्हा वचन असं सांगतं की हन्ना त्या वेळेपासून कधीच रडली नाहीये आणि हन्नाच्या चेहऱ्यावरती कधीच उदासीन आली नाहीये. कारण त्या जिवंत देवावरती तिने विश्वास ठेवला, कारण त्या अभिवचनावरती ती स्थिर राहिली. तेच अभिवचन प्रभू येशूने तुम्हाला दिलेलं आहे की मी तुझ्या जीवनातलं अश्रू
अश्रू काढलेले आहेत, मी तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसलेले आहेत आणि साठवून ठेवलेले आहेत. आम्ही म्हणाल का? विचार करा, जेव्हा आम्ही रडतो, मी सुद्धा रडलो आणि रडल्यानंतर रुमाल माझा भिजला आणि भिजल्यानंतर मीच ते पिळल्या तर एक थेंब पडला नाही, पण रुमाल मात्र भिजला. लय वाईट वाटलं मला. मी किती रडलोय. माझ्या जीवाचं सांत्वन झालं. लय रडलोय आपण, बाद झालं. पण तुम्हाला सांगू दे, परमेश्वर तुमचा हार एक थेंब जपून ठेवतो. हार एक थेंब तुमचा तो गोळा करतो आणि तो आपल्या वहीत नमूद करतो की काय कारण आहे की आज माझं लेकरू रडलेलं आहे, काय कारण आहे माझी प्रिय मंडळी रडलेली आहे, आणि त्यापासून तो तुम्हाला मार्ग दाखवतो, त्यापासून तो तुम्हाला सुटका देतो. पण समजू नका की माझे अश्रू फक्त कापडात आहे, पण समजून घ्या की तुमचे अश्रू तुमच्या देवाकडे आहे आणि देव उत्तर देणार आहे. देव तुम्हाला त्यातून बाहेर काढणारा माझा देव आहे. म्हणून आतापर्यंत आम्हाला पाहायला मिळतं, मर्या रडली, पापातून तिनं तारण मिळवलं. पेत्र रडला, मंडळी उभा करायला तयार झाला. हिजकिया रडला, त्याला जीवन मिळालं. नेहम्या रडला, पुन्हा एकदा यरूशलेमाचं बोध बांधण्यात आलं. हन्ना रडली, वास पण दूर झालं. आम्ही बी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव रडत आहोत. देव ते तुमचं रडणं पाहत आहे. देव तुमचं जीवन बदलण्यासाठी आज तयार आहे. म्हणून जगासाठी, फॅमिलीसाठी रडता तेव्हा आता कधी तर म्हणा, तेव्हा मी माझ्या जीवनासाठी रडेल. कारण मृत्यू आमच्यात शिरलेला आहे. जसा हिचक्यामध्ये शिरला आणि संपणार होतं जीवन, पण देवाने तिची तारीख बदलली. तोच देव आमच्या जीवनातल्या मृत्यूच्या तारखा बदलण्यासाठी तयार आहे. विश्वास धरता का तुम्ही? तुमच्या तारखा बदलायला तो तयार आहे. तुम्हाला पृथ्वीवर कार्य करण्यासाठी तो तयार आहे ठेवायला, पण तुमची तारखा बदलण्याचं काम देवाने तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. ते लिहिलेली त्याने अधोलिखित गोष्ट आहे, तो देव तुमच्या प्रेमाखातर बदलण्यासाठी तयार आहे. बदलायचं असेल तर देवाकडे मागा, आणि जर बदलायचं असेल तर वचन आमच्या हृदयात असणं गरजेचं आहे. कारण वचनच आमचं आयुष्य वाढवतं. पण आज आम्ही वचनापासून लांब आहोत. फक्त प्रार्थना करतो आणि बायबल तसंच आमचं घरामध्ये असतं. म्हणून तर मंडळीमध्ये अनेक लोक घुसत आहेत आणि आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो. अनेक लोक मंडळीमध्ये घुसून देवाच्या कळपाचा सध्या नाश करत आहेत. कारण त्या कळपामध्ये देवाचं वचन माहित नाहीये, सत्य काय माहित नाहीये, म्हणून नाशास कारण होत आहे. म्हणून देवाकडे म्हणा, देवा मला तुझं सत्य दाखव, मला तुझ्या सत्यामध्ये घे, कारण मी माझा परिवार वाचेल. म्हणून असे लांडगे शिरलेले आहेत की त्यांनी मेंढरांचं चमड आपल्या अंगाला गुंडाळलेलं आहे आणि लोकांचा नाश करत फिरत आहे. पण बायबलच्या अभावी, ज्ञानाच्या अभावी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो, पण कधीच सत्य आम्ही शोधत नाही. नाशाच कारण आम्ही स्वतः बनत आहे. म्हणून देवाने म्हटलेलं आहे विधान गीतमध्ये, वेळ आहे तोपर्यंत माझ्याकडे बघा. आज वेळ आहे देवाकडचं ज्ञान घेण्यासाठी वळवणं गरजेचं आहे. येत नसेल तर देवाला म्हणायचं, अनपढ बुद्धीला माझ्यातून ज्ञान शिकव. कारण देवाने निवड ही आडण्यांचीच पैदा केलेली आहे, श्रीमंतांची नाहीये. ज्ञान त्यांना पुरवलं, ते ज्ञान देव तुम्हाला आणि मला पुरवण्यासाठी तयार आहे. म्हणून देवाचं वचनामध्ये फार काही आम्हाला बघतं. देवांचा देव पृथ्वीचा निर्माण करता सुद्धा रडू शकतो, म्हणून तर माणसं रडत आहे. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं उपदेशक मध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये, रडण्याचा समय आहे, आनंद करण्याचा समय आहे, शोक करण्याचा समय आहे, नृत्य करण्याचा समय आहे. म्हणून तर या पृथ्वी तलावरती आम्ही या समयामधून जातो. कधी आनंदित असतो, कधी दुःखी असतो, कधी नृत्य करतो तर कधी गपखार बसतो. पण या देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे, कारण देवाची योजना यातून चालण्यासाठी आमच्या आहे. आणि जो पृथ्वी तलावरती या जीवनामध्ये टिकतो तोच स्वर्गामध्ये उचलला जाणार आहे. ना तुम्हाला कशाची गरज आहे, ना कोणत्या जवळ माळाची गरज आहे, ना दोऱ्याची गरज आहे. गरज आहे ती वचनाची गरज आहे, गरज आहे ती रडण्याची गरज आहे, गरज आहे ती मुखाने स्वीकारण्याची गरज आहे, गरज आहे विश्वास ठेवण्याची गरज आहे. अनेक लोक येतील सांगते तू असं कर तसं कर, नाहीये. गुडघ्यावरून शांत राहून
एक डोळ्यात थेंब टाका. उदाहरणार्थ बघा, मुलगा जेव्हा रडतो, मुलगी जेव्हा रडते, आई बाप त्याच्याकडे बघतात. कधी तर वडील रागाने मारतो, पैसे नाही म्हणून किंवा त्याची इच्छा पूर्ण करता येत नाही म्हणून, पण आई त्याला जवळ करते, समजावून सांगते. त्या हुंदक देत देत ते लेकरू म्हणतं, ठीक आहे उद्या मला देणार ना, परवा मला देणार ना. पण जेव्हा सांगतो तुमचे हुंदके येतात, त्या क्षणी देव जवळ येतो, मिठीत घेतो आणि म्हणतो मी ही गोष्ट तुला देत आहे. मग ते जीवन असू दे नाही पृथ्वीचं सुख असू दे, ते द्यायला तो तयार आहे. पण समर्पण आहे का? अश्रू काढून आम्ही खरंच देवाला म्हणत आहे का मी पश्चाताप करत आहे? त्यावेळी विचार तिला काही गरज होती का? त्या आकाचं 300 रुपये म्हणजे लईच झालं, कारण येशूला माझ्या 30 रुपयासाठी धरून दिलं होतं. म्हणजे 300 रुपये त्या काळी किती असेल ह्याचा विचार करा. पण तिने समर्पण त्या पैशाचं केलं, कारण तिला माहित होतं या पैशापेक्षा धन दौलत पेक्षा माझं तारण महत्वाचं आहे. म्हणून ते येशूच्या चरणाजवळ बसले. आज देव तेच समर्पण तुमचं बघत आहे. आज आम्ही मोठमोठ्या खुर्चीवर बसवण्यासाठी, मोठमोठ्या पोस्टवर जाण्यासाठी आतुर असतो, पण एक मात्र अशी पोस्ट आहे जिथं आम्ही डाऊन होतो, तिथं आम्हाला देव उंच करतो. आम्ही म्हणाल का? म्हणून मोठमोठ्या खुर्चीसाठी न करता देवाच्या चरणाजवळ बसून तर बघा. म्हणून तर देवाने मर्यादा उंच केली, त्याच मर्यादा उंच केली जिने आपल्या जीवनाचं समर्पण माझ्या येशूला केलं. लास्ट पर्यंत येशू बरोबर आहे. आज तेच वचन देव म्हणत आहे, तू माझ्या बरोबर राहत आहेस का? तू माझ्या बरोबर आहेस का? तू मला सोडलेलं नाही आहेस ना? म्हणून वादळ येऊ दे, दुःख येऊ दे, त्रास येऊ दे, निराश येऊ दे, मृत्यू येऊ दे, खंबीर राहा, कारण बाहेर काढणारा तुमचा देव आहे, बाहेर घेऊन येणारा तुमचा देव आहे. तो तुमच्या अश्रू इतरत्र जाऊ देणार नाहीये, तो तुम्हाला टाकणार नाहीये. देवाचं वचन सांगतं योहान 4:17 मध्ये, मी तुम्हाला शांती देईल आणि ती शांती मी तुम्हाला देऊन ठेवलेली आहे. त्या शांतीमध्ये वाढण्याची गरज आहे. लोक दुःख देतात तेव्हा ते दुःख घेऊन येशूकडे या, त्रास देतात ते त्रास घेऊन येशूकडे या. येशू बाहेर काय? मग तुमच्या पक्षाचा प्रभू येशू आहे, तुमच्या बरोबर लढणारा प्रभू येशू आहे, तुमची बाजू मांडणारा प्रभू येशू आहे. तुम्हाला वाटत असेल की माझी बाजू कोण मांडत नाही आहे, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे, पण एक मात्र स्वर्गीय पिता तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त रात्र तुमच्याकडे दृष्टी लावून पाहत आहे की माझ्या लेकरासाठी मी काय करू. म्हणून हिचक्याकडे नजर आहे त्याची, तीच नजर तुमच्याकडे आहे आणि हिचक्याकडे एशियाला पाठवलं. तसं देवाने आपल्या धर्मगुरूंना तुमच्याकडे पाठवले नाही. आपल्या धर्मगुरूचा मान राखणं हे तुमचं कर्तव्य आहे. धर्मगुरूच्या विरोधात कधी काही बोलू नका तुम्ही, कारण शास्त्र असं सांगतं, येशू असं सांगतं, आपल्या अधिकाऱ्यांबरोबर कधीच तू गैरशब्द वापरू नकोस. पण पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही रडता तेव्हा हा एक थेंबाचा शब्द देवाला माहिती आहे. मग आम्ही 2 प्रकारे रडतो. काही जण दुःखात लय रडतात, होय किंवा नाही? शांत बसू नका, हालेलुया. दुःखात रडतात, काही लोक आनंदात सुद्धा रडतात. उदाहरणार्थ मला 10वी पास झाल्या पहिला आम्ही रडायचंच, झालंय सगळ्यांच्या जीवनामध्ये. परत 12वी पास झालं तर आम्ही रडायचंच. का रडण्याचं कारण आहे? ते आनंद अश्रू आहे. म्हणून आज देव तुम्हाला आनंदासाठी रडवायला तयार आहे आणि म्हणत आहे मी तुला तारण दिलेला आहे. आणि हा शब्द किती चांगला होता. काय झाली अशी परिस्थिती त्या मरियेची बघा, ज्या देवाने तोंडावरती तिला म्हटलं की तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. आतापर्यंत तिचं रड्ड होतं, आता ती रड्ड बदललेलं आहे. आतापर्यंत दुःखात रडत होती, पण आता ती आनंदात रडू लागली आहे. जो हिचकिया आतापर्यंत आजारासाठी रडत होता, तो हिचकिया आता गुंडाळू लागला, कारण माझं आयुष्य वाढलेलं आहे. म्हणून तो देव म्हणत आहे तू रडत आहेस काय? आणि मग बघा, प्रभूने त्या मग्दलीन मरियेकडे पाहिलं आणि म्हटलं, बाई तू का रडतेस? शास्त्रात असंच सांगितलेलं आहे, तिच्या ते येशू ओळखलेलंच नाहीये, मारी समजलं. आणि येशू तिला म्हणतो, बाई तू का रडतेस? या शब्दाने तिला कळतं की जो सर्व समर्थाचा शब्द आहे, हा बाई शब्द वापरलेला आहे. तिला कळतं ही वाणी माझ्या प्रभूची आहे, तीच वाणी आज तुमच्या कानावरती यायला तयार आहे, तीच वाणी तुमच्या रात्री भेटायला तयार आहे, दिवसा बायबलमधून भेटायला तयार आहे. ऐकायला तुम्ही तयार आहात का? म्हणून देव म्हणतो त्याला कान आहे तो ऐको. आणि प्रत्येक वेळेस देव शब्दाने तुम्हाला प्राचारण करत असतो. तसं शमूएला केलं, तसं आवाज तो तुम्हाला
माझ्या मुला, माझ्या मुली, तू माझा शब्द ऐकत आहेस काय? आणि या ठिकाणी त्या मत्तरी मरियम पाहिली आणि ती लगेच म्हटली आनंदाने, रब्बुनी, गुरुजी, आणि जाऊन ती मिठीत केली नाही आहे, त्याच्या चरणाजवळ पुढच्या बसली. आम्ही म्हणाल का? विचार करा, आनंदामध्ये तिने तिची पायरी समजली. मला येशूच्या मिठीत नाही आहे, तर मला येशूच्या चरणातच स्थान पाहिजे. आणि ती गेली आणि बिलकुल बसली, जवळ चिटकून बसली. येशू तिला म्हणाला, मरिये, मी अजून देवाकडे गेलेलो नाहीये, स्वर्गात गेलेलो नाहीये. जा आणि माझ्या शिष्यांना सांग, माझ्या भावांना सांग, तीच वाणी आज देव तुम्हाला देत आहे. माझ्या लोकांना तुम्ही जाऊन सांगा, प्रभू उठला आहे आणि तो जिवंत आहे, तो जीवन देणारा आहे, तो अश्रू पुसणारा आहे, तो पाप क्षमा करणारा आहे, तो जीवन देणारा देव आहे. याच्याकडे लोकांनी यावे आणि मुक्ती पाहावी. म्हणून देव म्हणतो, पैसा नाहीये, काळजी करू नकोस, काय नाही तुझ्याकडे, काळजी करू नकोस. माझ्याशी तू देवाणघेवाण कर, माझ्याशी तू देवाणघेवाण कर. आज तुम्हाला देवाणघेवाण करायची असेल ती काय गोष्ट आहे बघा? देवाणघेवाण काय आहे? तर माझं पतित जीवन तू देवा घे आणि स्वर्गीय जीवन तुम्हाला दे. म्हणून प्रकटीकरण 2 मध्ये देवाचं वचन सांगतं, तुझे क्लेश, तुझे अश्रू, तुझं दुःख, तुझी दरिद्रता हे मला माहिती आहे, पण तू विश्वास राहा, कारण स्वर्गात राज्य तुझं आहे, स्वर्गातली जागा तुझ्यासाठी आहे. म्हणून शोक करा. मध्ये काय वचन सांगतो का? शोक करा, रडा, आक्रोश करा आणि देवाकडे या. आणि जेव्हा तुम्ही शोक कराल, रडाल, देव तुमच्या पापांची क्षमा करेल, देव तुमचं जीवन वाढवेल, देव तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तो केल्या वाचून राहणार नाहीये. मागून तर देवाकडे बघा. आता म्हणा देवाला, मी पुष्कळ जगासाठी रडलो, पुष्कळ माझ्या परिवारासाठी रडलो, पण मी आज माझ्या पापासाठी रडेल, मी आज तुझ्यासाठी रडेल, कारण तू माझ्या अश्रुपुटलीत ठेवलेली आहेस. आणि आता ते शब्द तुला समजून देवा. कधी कधी आम्ही असं रडत असतो, त्याला काहीच कारण नसतं, असंही रडत असतात, सर्व काही दिलेलं असते तरी आम्ही रडत असतो. कधी कधी अशी तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये होती. कारण का? आतून भारावून येतं, आणि ती भारावणार एक गोष्ट अशी आहे, ते म्हणजे देवाचं वचन. कधी तर तुम्ही वाचत असताना तुम्हाला रडू वाटतं, सांगू द्या देव तुमच्याशी बोलत आहे. कधी कधी तुम्ही प्रार्थनेत असता, तुम्हाला रडू वाटतं, सांगू द्या प्रभू तुमच्या जवळ आहे, परंतु तुम्ही अश्रू काढत आहात. जाणून घ्या, प्रभू तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे, काहीतरी तुम्हाला सांगू इच्छित आहे. म्हणून तेव्हा रडत रडत तुम्हाला, देवा तुझा शब्द मला कळू दे, तुझी वाणी मला कळू दे, मला काही समजत नाहीये, पण ते मला प्रगट कर. देव प्रगट करायला चालू करेल. देव तुम्हाला सांगण्यासाठी नेहमी तयार आहे. पुन्हा आता मला देवा, माझं सर्व कष्ट, दुःख, दरिद्रता, गरिबी, संकट, आजार हे मी तुझ्या जवळ घेऊन येत आहे. मी आता रडणार नाहीये, कारण पृथ्वीवरती मला तू हसरा करणारा देव आहेस. जसं हन्ना हसरी झाली, आनंदी मुख झाली, तसं मला आनंदित मुख करून लोकांच्या पुढे सादर कर. आणि मग मी शब्द बोले, माझा प्रभू जिवंत आहे. मला माझा प्रभू जिवंत आहे, माझा प्रभू जिवंत आहे. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, आतापर्यंत आम्ही पुष्कळाने अश्रूची गाळली, ते प्रभू तू पाहिलेले आहेस. पण प्रभू, आता तुझ्या वचनाने आम्हाला जी तू प्रेरणा दिलीस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. प्रभू, आज मी माझ्या वैयक्तिक जीवनासाठी रडेन, मी माझ्या मंडळीसाठी रडेन. प्रभू, तुझी कृपादृष्टी त्या मंडळीवरती कर, त्या पृथ्वी तलावरती कर. आणि जे प्रभू येशू जे बेडवरती आहे, त्यांना प्रभू तू उठवणारा माझा देव आहेस, अंतरून बदलणारा माझा देव आहेस. याची प्रचिती आज येऊ दे. पुन्हा एकदा प्रभू, या पृथ्वीला सुसमाचार सांगण्यासाठी या आमच्या प्रिय मंडळीतून अनेकांची निवड तू केलेली आहेस. त्यांना तू उपयोगात आण, तुझं गौरव करून घे. प्रभू, मी धन्यवाद देतो, हे बोलण्यासाठी मला तू अनुभवाची संधी दिल्याबद्दल. इथून पुढची वेळ मी तुला प्रभू माझं जीवन समर्पित करतो, त्या मंडळीचं जीवन मी समर्पित करतो, याजकांचं जीवन समर्पित करतो, एवढ्या लोकांचं जीवन मी समर्पित करतो. प्रत्येकावर तुझी कृपादृष्टी होती. प्रभू, आमच्या प्रत्येकाचं रडणं तू पाहणारा देव आहेस. याचं उत्तर आज मिळू दे प्रभू येशू, आणि तुझं गौरव केलं जाऊ येशूच्या नावात. आमेन. रचनाबद्दल
यावेळेला आपण आपलं दान दान करत असताना मुंबईत बाहेर हो, हो.